अशा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। याच्यासाठी आपण एक मेथीची गड्डी व्यवस्थित छान निवडून स्वच्छ धुवून घेतली आहे। ती आपण आता बारीक चिरून घेऊया। अशा पद्धतीने आपण छान बारीक चिरून घ्यायची आहे मेथी। खूप लहानही नाही चिरायची। मेथीमध्ये आपण कोथिंबीरही थोडीशी घालूया चिरून। मेथीच्या पराठ्यासाठी वाटण करूया। त्याच्यासाठी आपण 4 मिरच्या घेतल्या आहेत, 4-5, थोडंसं जिरी, लसूण हे छान बारीक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपले वाटण तयार झालेले आहे। चिरलेल्या मेथीमध्ये बारीक केलेले वाटण टाकून घेऊया। 1 चमचा गव्हाचे पीठ, 2 चमचे गव्हाचे पीठ, मोठे 2 चमचे आपण गव्हाचे पीठ घेतले आहे। त्यातूनच छोटा चमचा आपण डाळीचे पीठ घेऊया। चवीनुसार मीठ घालूया, थोडीशी हळद। हे सर्व आपण असे आधी अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊया, कारण मेथी वल्ली असते, त्याच्यामुळे ते मिक्स झाल्यानंतरच पाणी घालायचं। तर अशा पद्धतीने थोडे पाणी घालून मळायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तेल घालून मळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही आपल्या। पाहू शकता, हे अशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे। त्याच्यासाठी आपण त्याला वरून लावण्यासाठी गव्हाचे पीठ घेतले आहे। अशा पद्धतीने छोटासा गोळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने त्याला पीठ लावून घ्यायचं आहे। हाताने लाटून त्याला आतून तेल लावून घ्यायचं। ते अशा पद्धतीने आतून तेल लावून घ्यायचं आहे। आपण चपातीला लावतो त्या प्रकारे। पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण हे दोन्ही साईडने व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे। पराठा तयार आहे। आपण आता भाजून घेऊया। तेल लावून घेऊया। हा पहा, आपला पराठा तयार आहे।